राज्याचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयामध्ये आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावलं उचलण्यात आलेली आहेत। मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्कॅनर लावण्यात आलाय। प्रत्येक व्यक्तीची नोंद या स्कॅनरमध्ये होईल। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। पाहूया। राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो त्या मंत्रालयात आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील पावलं जी आहेत ती उचलण्यात आलेली आहेत। इथे जी व्यक्ती मंत्रालयात येणार आहे त्याची इत्थंभूत माहिती जी आहे ती इथे मिळणार आहे। माझ्या हातात खरं तर हे मंत्रालय प्रवेशपत्र आहे। या प्रवेशपत्रावर जर आपण बघितलं असेल तर एक बारकोड दिलेला आहे आणि हा बारकोड जो आहे तो बारकोड या ठिकाणी खरं तर या ठिकाणी लावल्यानंतर जी व्यक्ती या ठिकाणी एंट्री करून आलेली आहे त्याची इत्थंभूत माहिती जी आहे ती या ठिकाणी दिसणार आहे। म्हणजे जी व्यक्ती इथे येणार आहे ती नेमकी कोणत्या विभागात जाणार आहे आणि कशासाठी जाणार आहे याची संपूर्ण माहिती जी आहे ती याच्यामध्ये कॅप्चर होणार आहे आणि हीच माहिती इथल्या पोलिसांना देखील मिळणार आहे। त्यामुळे आपण पाहिलं असेल तर मधल्या काळात मंत्रालयात आत्महत्यासारखे प्रकार घडले होते। मंत्रालयातील आपण जर बघितलं असेल तर मंत्रालयात आत्महत्या रोखण्यासाठी खरं तर पावलं रोखली गेली होती। इथे जाळी देखील लावण्यात आली होती। मात्र आता इथे जी व्यक्ती येणार आहे त्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी घेतली जाईल आणि त्यानंतरच त्या व्यक्तीला या ठिकाणावरून मंत्रालयात प्रवेश दिला जाईल। कॅमेरा पर्सन मनोज सह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।